की रूढ पाडी या धनंजय मुंडेच्या टोळीनं, ज्याने ती आवरायला पाहिजे होती, त्याला आवर घालायला पाहिजे होता, त्याने घातला नाही. हे प्रोत्साहन दिलं, पाठबळ दिलं त्याला. ही धनंजय मुंडेची टोळी, हिला जातीकडे नका नाही, ही जातीकडे नका. त्या वंजारी जातीतले चांगले लोक आहेत, लय चांगले लोक. आम्ही कधी जातीवर बोलवलं नाहीत कोणच्याच. वंजारी नाही, धनगर नाही, दलित नाही, मुस्लिम नाही, 12 बलुतेदार नाही, 18 पकड, जातीवर नाही. ही टोळी, ही धनंजय मुंडेची टोळी ही प्रचंड मस्तावलेली आहे. ही टोळी, कारण त्या जातीतले चांगले लोक आहेत. इतकी पत होती ना त्यांच्या समाजाची, पुरी पत घालायचं काम आणि त्या जातीला डाग लावायचं काम ह्या टोळीनं केलेलं. राज्याला सुद्धा डाग लावायचं काम सुद्धा, सरकारला, मुख्यमंत्र्यांना, फडणवीसांना डाग लावण्याचं काम ह्या टोळीनं केलेलं. ही टोळी हे 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 मुंडेचे लोक आहेत. हे कोणाचे समर्थक फेमर्थक नाही आहेत. हे यांना जातीय तेढ निर्माण करून दंगली घालवायच्या आणि यांना आरोपीच्या बाजूनं पाठबळ उभा करायचं. आता उद्या जनता तसंच करणार आहे. आता सगळ्या जातीची पण 100% करणार आहे. आता आरोपीनं कोणाला काही केलं की लोक म्हणणार आहेत आमच्या आरोपीने काही नाही केलं, सोडून द्या त्याला. ही रूढ पाडी या धनंजय मुंडेच्या टोळीनं, ज्याने ती आवरायला पाहिजे होती, त्याला आवर घालायला पाहिजे होता, त्याने घातला नाही. हे प्रोत्साहन दिलं, पाठबळ दिलं त्यांना. म्हणून आज हे नरड्याला आलेले त्यांच्या.